तुमच्या दारी या माहुरे गडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी या वर्धन गडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. ए माय पिंगळा आलाय. पिंगळा भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आपल्या गावामध्ये येतो. असा डवर हातामध्ये घेऊन गावात येतो आणि काय म्हणतो, डमरूच्या नादामधी पिंगळा बोलेवाणी माय बापाच्या सेवेमध्येच दडल खर चंद्रभागेच पाणी. पहाटेच्या अंधारामधी डमरू लागला वाजाया. उंबऱ्यावर म्हातारा बाप आसवानी लागला भिजाया. लेकर फिरती बाजारामधी पैशाच्या गर्वावरी जिवंत देव घरामधी उपाशी बसला दारावरी. डमरूच्या नादामधी पिंगळा बोलेवाणी माय बापाच्या सेवेमध्येच दडल खर चंद्रभागेच पाणी. चंद्रभागेच्या लायदावरी पिंगळा बोलेवाणी माय बाप गेल्यावर कोण डोळ्यातल पुसेल पाणी. पंढरीच्या वाटेमधी कर्माचीच होते मोजदार. बापांच्या आशीर्वादाविण रिकामी सारी औलाद. डमरूच्या नादामधी पिंगळा बोलेवाणी माय बापाच्या सेवेमध्येच दडल खर चंद्रभागेच पाणी.
पंढरीच्या वाटेमधी वाऱ्यानी दिली साद, माई बापांच्या चरणीच दडलाय विठ्ठलाचा प्रसाद. चंद्रभागेच्या पाण्यावानी वाहून जातो जीव सारा, आई बापांच्या आशीर्वादाविण रिकामा पडतो संसार सारा. डमरूच्या नादामधी पिंगळा बोलेवाणी, माय बापांच्या सेवेमध्येच दडल खर चंद्रभागेच पाणी. काय करायचं तुझ्या लक्षात आलं का आपल्याला काय करायचं? आपण हा नवीन व्यवसाय सुरू करू. आता ब्लॅकआउट होते काय करायचं? आपण गावागावात जायचं आणि लोकांना भविष्य सांगायचं आणि त्यांच्याकडून पैसा उचलायचा. ब्लॅकआउट झाले. भविष्य सांगितलं सांगताना एक लक्षात ठेवायचं, लोकांच्या बाबतीत चांगलं वर, त्याच्या विरोधाच्या बाबतीत वाईट बोलायचं म्हणजे त्यांना चांगलं पडतं, मार खायला लागत नाही. तर आता एक काम करू, हे कुठलं तरी गाव दिसतंय आले विसापूर दिसतंय, विसापूर. चल इथं एखादं घर गाठू आणि आपला धंदा चालू करू. चल चल मी जरा काय मानू मला जरा मोकळा माई, अरे माई, अरे कोणी आहे का घरात? माई, अरे माई, बघ ए माई, कोणी आहे का घरात? अगं बघ महाराज आले आहेत दारात. येते का नाही माई? अगं माई, अगं कर जरा घाई, नाहीतर महाराज निघून जाईल. येते का नाही? कोण आलंय बरं? अय्या महाराज तुम्ही? माई, अगं माई, महाराज आले आहेत तुझ्या घरात दारात आणि सुख नाही तुझ्या घराला. माई, मला कळतंय साऊ तुझी करते तुझ्यावर गेमा आणि तुझं नाव हेमा. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. हा, बघ. बरं. माई हे बघ, अगं भगवंतानंच मला इथं पाठवले. माई, सुख नाही तुझ्या घराला आणि तू तरसतेच बघ पोराला. खरं का खोटं? खरं आहे महाराज, हा, खरं आहे. तुम्ही सगळं जाणता. हा. लग्नाला 4 वर्ष झाले पण अजून मूलबाळ नाही. तुम्हीच काहीतरी करा. होय. त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. अगं भगवंतानं तुझ्या मदतीसाठी आम्हाला पाठवलं आहे. आम्हीच काहीतरी करू. वा. माई, अगं तुझ्यावर कोणीतरी भानामती केली आहे.
कोणीतरी करणी केली आहे. करणी? हा कुठल्यासाठी मी ना माझ्यावर करणी? माई तसा मला सांगते. तर माई या करणीची बाधा मोडावी लागेल. मी त्यासाठी माहितीच नाही तिला. तुला खर्च करावा लागेल. पण विचार करता मला नाही वाटत की तुला तो खर्च झेपेल. पाणी पुणी तुला महाराज, हा अहो तुम्ही सांगा तर खरं. हा हे बघ माई, पाणी या बागेसाठी तुला काही मोजक्याच खर्च करावा लागेल. आम्ही विचार करतो किती सांगायचं. हे बघ माई, जास्त मोठा काही खर्च नाही. एक 50-50 हजाराशी गाठा. हो 50,000. इतके? अगं मी म्हटलं नव्हतं की तुला झेपणार नाही म्हणून. पण महाराज माझ्याकडे एवढे नाही. बर माई, हे बघू. तर माई, तू एवढी विनंती करतेस, एवढ्या गयावया करतेस, तर करू काहीतरी. हा पण माई, पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य घरातलं द्यावं लागेल. हा हो नाही ना महाराज ते. तुम्ही सांगा कोणतं साहित्य ते. बरं एक सांग, तुझ्याकडे पैसे 25,000 असतील. हा पण तेवढं साहित्य तुझं लागेल ना घरातलं पूजेसाठी. एवढं तुला आणावं लागेल. हो नक्की. पण साहित्य काय काय लागेल महाराज तुम्ही सांगितलं नाही. हा, हे सांग. माई घरामध्ये अंडी आहेत. अंडी आहे ना आहे. पापड आहे. पापड हो ते पण आहे. मग तो पापड असा उलटा पुलटा करून चांगला भाजून घे. हो आणि त्याच्यावर असं बारीक कचकच कचकच कांदा लिंबू असं वरून टाक. टोमॅटो पण टाक. चवीपुरतं थोडंसं असं मीठ भरपूर लाल तिखट थोडस आणि लाल तिखट बी टाक. आणि कोथिंबीर. हा ती बी अशी नुसती ती भिरकावायची त्याच्यात. आणि हो चालेल चालेल. अजून काय करायला लागल? माई, घरात अंडी आहेत का? हो आहे की. मग 5 अंडी चांगली शिजवून घे. काय करायचं? 5 अंडी चांगली शिजवून घ्यायची आणि त्याच्या डोक्यावर मध अशी सुरी ठेवून 5चे 10 भाग करायचे. 10 भाग झाल्यावर त्याच्यावर असं थोडस लाल तिखट मीठ गुरगुरायचं आणि त्या 10 भागांना 10 दिशेला तोंड करून ठेवायचे आणि तुझ्या नवऱ्याचं रूप डोळ्यासमोर ठेवून तो सगळा तयार झालेला प्रसाद घेऊन ये. आण लवकर. हो आणते आणते. येतो जा. पण महाराज हा मी काय म्हणते, सांगा. माझा नवरा रोज उठून हेच नैवेद्य मागतो. म्हणजे त्यांच्यावर नक्कीच कोणीतरी करणी केली आहे. होय बाई, त्यामुळे तो तसा वाटतो. होय होय. मी बरं. जाते आणि पटकन घेऊन येते. हा, हा, घेऊन. जाऊ नका. हा. अगं माई, अगं मला दिसतंय आतल्या खोलीमध्ये गेल्यानंतर एक कपाट आहे आणि त्या कपाटाचा दरवाजा उघडला कसं गारगार वाटतं. महाराज
फ्रीज आहे. मग त्या फ्रीज मध्ये तुझ्या नवऱ्याच्या आवडती गोष्ट कोणती आहे? बाटली. हा मग मग एक काम कर माई, ते जेवढं काही असेल नसेल ना सगळं घेऊन ये, म्हणजे करणीची बाधा मोडायला आम्हाला सोपं होईल. आण बाई लवकर. पटकन जा. नाही नाही तेवढंच आहे. सध्या तरी तेवढ्याच जाऊ. त्यावर तुमचं भविष्य सांगा. थांबा जरा. महाराज तुम्ही सांगितलं तर समजा आणले. बर आणलंच का माई? नाही नाही माझ्याकडे नको, माझ्या शिष्याकडे दे. बरं माई हे बघ, मगाशी म्हणाली होती 25,000 रुपये आहेत मग घेऊन ये. पण महाराज हा. माझ्याकडे कॅश नाही. तुमच्याकडे ऑनलाईन आहे का? आहे ना scanner? हे बघ. मोबाईल आनंद करून शाबाश. 25 होतील तुझ्या ह्याच्यावर. हा, या. झालं. हा महाराज सामान सगळं बरोबर आहे. थांब जरा, तू अजूनही नीट चेक कर. हे बघ माई, आता मला असं स्पष्ट दिसतंय की तू मोठी महाराणी झाली आहे. तुझा नवरा ऐरावतावर बसून येतोय आणि तू राजाची राणी झाली आहे. सोन्याचा पलंग आहे, चांदीची नाणी आहे. एवढ्या मोठ्या राजाची तू राणी आहे. मला सगळं स्पष्ट दिसतंय. खरंच महाराज हा मी राणी होणार हो ना. आणि माझा नवरा राजा होणार. होय महाराज हा सगळं सामान बरोबर आहे. आहे ना. निघायची गरज आहे. टायमिंग झालं आहे. बरं माई, आता आम्ही निरोप घेतो. आम्हाला थोडीशी घाई आहे, बांधणी करून घेतो. तू वाट बघ. चला. महाराज म्हणाले म्हणजे खरं होणार. की राणी होणार, माझा नवरा राजा होणार. किती मजा. अरे गॅसवर दूध ठेवलंय. माझ्या देणार. तुमचं आपलं काहीतरी. मला बोलायचं नाही. Thank you. हिऱ्याची अंगठी ही तुझ्या वाढदिवसाच्या बोदाला, सोन्याचं बटन तू माझ्या लावशील कोणाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.